एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत चिखलफेक सुरू असतानाच आज अचानक मराठी चित्रपट महामंडळाच्या राजकारणात तिसरी आघाडीची एंट्री झाली। महामंडळ बचाव अपक्ष संघाने विद्यमान संचालक मंडळ आणि विरोधी पॅनल विरोधात 8 अपक्षांची आघाडी केली आहे। न्यायालयीन लढाई आणि राजकारण मुक्त महामंडळ करण्याचा निर्धार त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक 7 जून रोजी होऊ घातली आहे। या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि त्यांच्या विरोधात अभिनेते आनंद काळे यांचं पॅनल तयार झालंय। महामंडळाच्या कारभारावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले, त्यामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची प्रचंड बदनामी झाली आहे। त्याचं कुणालाही सोयरसूतक नाही। सभासदांच्या अनेक प्रश्नांवर गेल्या 10 वर्षात विद्यमान संचालक मंडळानं तोंड उघडलेलं नाही। तसंच महामंडळ लुटण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप करत महादेव शिरोडकर, शरद लोणकर, उल्हास नांद्रे, अमोल भावे, मनोज मराठे, संतोष शिंदे, अवधूत जोशी आणि मानसिंग कदम यांनी आज तिसऱ्या आघाडीची अर्थातच महामंडळ बचाव अपक्ष संघाची स्थापना केल्याचं जाहीर केलं। या निवडणुकीत दोन्ही पॅनलला आव्हान देत असून गेल्या 10 वर्षात सभासदांना न्याय मिळत नसल्यामुळे आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत, असं संतोष शिंदे यांनी स्पष्ट केलं। चित्रतपस्वी भालजी पेंढारकर आणि व्ही शांताराम यासारख्या दिग्गजांनी स्थापन केलेल्या महामंडळाच्या कारभारातून भ्रष्टाचारी आणि राजकारणी लोकांना बाहेर काढण्यासाठी ही आघाडी बनवल्याचं मनोज मराठे यांनी सांगितलं। दबावाचं राजकारण आणि भ्रष्टाचारमुक्त चित्रपट महामंडळ करण्याचा प्रयत्न असल्याचं कदम यांनी सांगितलं। माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महामंडळाला लाखो रुपयांचं अर्थसहाय्य केलं होतं। कलाकारांना जगवण्यासाठी मदत केली, मात्र त्यांनी महामंडळाच्या कारभारात कधीच लक्ष घातलं नाही। मात्र आत्ताचे संचालक वैयक्तिक राजकारणातून महामंडळाला वेठीस धरत आहेत। त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी सभासद आम्हाला पसंती देतील असा विश्वास देखील महामंडळ बचाव अपक्ष संघाच्या सदस्यांनी व्यक्त केला। सत्ता मिळाल्यास सभासदांसाठी घरकुल योजना, आरोग्य योजना आणि पेन्शन योजना मार्गी लावू, तसंच पारदर्शक कारभार करू असं सांगण्यात आलं। तसंच न्यायालय आणि राजकारण मुक्त महामंडळ करण्याचा निर्धार या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला।